टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महानगरपालिकेने आज दिव्या परिसरामध्ये तोडक कारवाईसाठी सज्ज झालेली आहे। एकंदरीत पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतर ही कारवाई करणार होते असं महानगरपालिकेने स्पष्ट केले होते। मात्र त्यानंतर आज आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा जो पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात जे पालिकेचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्याचबरोबर आपण पाहू शकता या ठिकाणी जेसीबी देखील पालिकेकडून लावण्यात आलेला आहे। एकंदरीत या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे, फौजफाटा जो आहे तो या ठिकाणी महानगरपालिकेने तैनात करून या ठिकाणी जे आहे ते कारवाईसाठी दिव्या परिसरामध्ये आलेले दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो या ठिकाणी जे रहिवासी आहेत, 54 इमारतीमधले जे रहिवासी आहेत ते आज रस्त्यावरती उतरलेले आहेत। एकंदरीत सगळ्यांच्या हातामध्ये पाहू शकतो आपण की पेट्रोलची बॉटल घेऊन या ठिकाणी आत्मदानाचा इशारा देत या ठिकाणी रहिवासी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो महानगरपालिकेच्या या कारवाईला होतोय। आपण पाहिलं तर कुठेतरी महानगरपालिकेने ही इमारती जुनी आहेत असं सांगत या ठिकाणी हे आंदोलनकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती, रहिवासी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेत। नेमकं यांच्या काय भावनात आपण जाणून घेऊया। ताई, आपल्या हातात ही पेट्रोलची बॉटल आहे, काय नेमकं कारण आहे? काय तुम्हाला कशी वेळ आलेली पेट्रोलची बॉटल हातात? सर, प्रशासन आम्हाला डायरेक्ट अनलिगल आमची इमारत आहे म्हणून सांगते आणि अनलिगल असल्यामुळे ते आमचे घरं तोडायला, तर आम्ही राहायचं कुठे, जायचं कुठे हे प्रशासनाने आम्हाला सांगावं। मग आमची घरं तोडावं त्यांनी, नाहीतर आम्ही आमचे हे पेट्रोल टाकून आम्ही स्वतःला जाळून घेऊ इथे। आम्ही दुसरा काही मार्गच नाही, आम्ही राहायचं कुठे, जाणार कुठे आम्ही लोक? किती तुमच्या आजूबाजूच्या इमारती आहेत आणि किती रहिवासी आता तुम्ही रस्त्यावरती उतरले आहेत आणि काय मागणी? सर्वात अगोदर सर, महिन्याभरात एक इमारत 18 ते 20 वर्ष जुनी ही डिरेक्टली अनधिकृत म्हणून घोषित करून तोडण्याचा प्रयत्न करते। पण ह्याला क्लिअरली सांगतो, कुठल्याही प्रकारचे हायकोर्टचे आदेश नाही आहेत डेमॉलिशनचे, तरी सुद्धा प्रशासन, ठाणे महानगरपालिका ही डिरेक्टली तोडायची आम्हाला कारवाई करते। सरळ बोलते का आम्ही आमच्या भोवती तोडू, आमच्या कमिशनरचा ॲफिडेव्हिट आहे त्यासाठी आम्ही तोडू आणि त्यांची कातडी वाचवण्यासाठी लिटरली डायरेक्टली इथं तोडायला येतात, हे आम्हाला मान्य नाही। आता तर आम्ही सध्या जस्ट फक्त आम्ही प्रशासनाला लक्षात घेऊन आम्ही आमचं आंदोलन करतोय। टायमाला आम्ही हे बुचं उघडून सुद्धा आमच्या अंगावर घेऊ शकतो। आम्ही आमच्या बिल्डिंगच्या जागेवरती आम्ही बिल्डिंग हलू देणार नाही। लिटरली तिकडे स्मशान बनेल स्वतःच्या नावाचं, स्वतःचे घरं नाही खाली करणार। पण आम्ही एवढं आमच्या इथून पुढच्या अजून 13 असतील हे आम्ही प्रशासनाला सांगू। एका दिवसात कुठलीही इमारत 18 वर्ष ते 20 वर्ष जुनी इमारत कधी अनधिकृत असू शकत नाही। भले असेल तर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारे नोटीस नाही आणि काही नाही, तरी तुम्ही डायरेक्टली कसे काय तोडायचे आदेश देऊ शकता, हे आम्हाला प्रशासनाला विकाय आणि हाच आमचा प्रश्न होता। नागरिकांसोबत आपण पाहिलं या ठिकाणी तर काही राजकीय पक्षाचे नेतेही देखील आलेले आहेत। आपणही या ठिकाणी असतात, अनेक वर्ष नेतृत्व करतात। तर या ठिकाणी आपण काय सांगाल की ही परिस्थिती आलेली आहे, काय नेमकं कारण? नाही, मुळात काय आहे की 17-18 वर्षापूर्वीची इमारत आहे। महापालिका इथे हुकुमशाही पद्धतीने या इमारतींवर कारवाई करायला येते। हायकोर्टचा कोणताही ऑर्डर नसताना या 3 इमारतींवरती कारवाई करायला येते। मुळात आपण बघितलं तर आज महापालिकेकडे याच दिवा प्रभाग समितीत 54 बिल्डिंग तोडण्याची ऑर्डर आहे। याच महापालिकेकडे म्हणजे आपण पाहिलं तर अनेक ऑर्डर आहेत की तिथे इमारती तोडायच्या आहेत, पण महापालिका तिकडे जात नाही। ज्या बिल्डिंगला तोडण्याची ऑर्डर नाही आहे, हायकोर्टाची स्पष्ट ऑर्डर नाही, तिथे मात्र महापालिका 3-3 वेळा येऊन तोडायला येते। का या बिल्डिंगमध्ये कुणी बांगलादेशी राहतात की रोहिंग्या मुसलमान राहतात की काय, अशा पद्धतीने कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे सारखे इथे येतात। या मागच्या आपण 15 दिवसात पाहिलं असेल 3 वेळा महापालिका इथे आलेली आहे। महापालिकेने इथलं पाणी कट केलंय, इथलं लाईट कट केलंय, शिवाय इथले जे व्यावसायिक 36 गाड्यांवर कारवाई केलेली आहे। म्हणजे हायकोर्टचा कोणताही स्पष्ट ऑर्डर नसताना जर महापालिका अशा पद्धतीने कारवाई करत असेल तर त्याला रस्त्यावर उतरून आम्ही जसं आज उत्तर देणार आणि महापालिकेला कारवाई करून देणार नाही। एकंदरीत आपण पाहिलंय तर रहिवाशांचा इकडे आक्रोश जो आहे तो दिसून येत आहेत। रहिवासी जे आहेत ते नवीन अनधिकृत इमारतीवरती कारवाई का करत नाही आणि आमची 18 वर्ष जुनी इमारत जी आहे ती इमारतीवरती का कारवाई करतात असं सांगत या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी पेट्रोलचे बॉटल हातात घेऊन या ठिकाणी आंदोलन जे आहे ते रहिवासी करताना दिसत आहे। आपण पाहू शकतो की सगळे रहिवासी जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। एकंदरीत यांचा आक्रोश पाहता महानगरपालिका जी आहे ती नेमकी कशा पद्धतीने कारवाई करेल आणि महानगरपालिका कारवाई करेल का आणि ती केली तर आम्ही करू देणार नाही अशी भूमिका देखील या ठिकाणी स्थानिक रहिवासी स्पष्ट मांडताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन गणेश राठेसह सुनील जाधव, TV9 मराठी, दिवा।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.